नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश्च एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष असं स्वागत करतो. आपल्या पुसद शहरामध्ये सध्या एका नवीनच वादाला पेव फुटला आहे. सध्या एक विषय आपल्या पुसद शहरात अतिशय चर्चेला जात आहे. तो विषय म्हणजे श्रेयवाद. शिंदे गट यांच्या मार्फत आपल्या पुसद शहरामध्ये भावनाताई गवळी, उमाकांत पापीनवार यांचे काही असे विशेष असे बॅनर लागलेले आहे. त्याच बॅनरच्या बाजूला आपल्या पुसद शहरामध्ये आमदार इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांचा फोटो लागलेला आहे. आता हा विषय मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगतो. पाणी पुरवठा योजनेकरिता आपल्या पुसद शहरामध्ये 67,60,00,000 एवढा मोठा निधी हा आलेला आहे. परंतु आपल्या पुसद शहरामध्ये सर्वात चर्चेला जाणारा प्रश्न म्हणजे हा की ठिकठिकाणी आपल्या पुसद शहरामध्ये बॅनर लागलेले आहे. एकाच कामाकरिता आमदार इंद्रनील नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि दुसऱ्या ठिकाणी शिंदे गट, शिवसेना, भावनाताई गवळी आणि उमाकांत पापीनवार असे बॅनर आपल्याला दिसत आहे. तर नेमकं ही जी उपाययोजना आहे, ही जी शासनाची निधी आहे, ही आणली तरी कोणी, कोणत्या व्यक्तीने यामध्ये प्रयत्न केले आणि कोण यामध्ये सफल झाले आणि नेमकं यामध्ये फुकटची लोणी खात आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होत आहे. आता सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज आपल्या पुसद शहरामध्ये सकाळी 11 वाजता विश्रामगृहावर जे आपले आमदार आहेत इंद्रनील नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली असे आमच्या कानावर माहिती आली. विविध पदाधिकारी, जे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, तसेच जे प्रसिद्धी विभागामधले व्यक्ती असायला पाहिजे ते कुठेही या पत्रकार परिषदेमध्ये दिसले नाही असे आमच्या कानावर तेथीलच कार्यकर्त्यांमार्फत खबर आली. आता याचे कारण काय, नेमकं पुसद शहरातील ज्या व्यक्तींचा यामध्ये सहभाग होता असे त्यांना वाटते किंवा इतरही कार्यकर्त्यांचा, अधिकारी, पदाधिकाऱ्यांचा आणि जे प्रसिद्धी प्रमुख आहेत त्यांचा यामध्ये अभाव का, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो. आता वाद पेटला तो श्रेयवादावरून. ठिकठिकाणी आम्ही चर्चा करत आहे. आम्ही जे पदाधिकारी आहे, जे नेते मंडळी आहे, त्यांच्या मार्फत उत्तर घेण्याचा प्रयत्न करत आहे की नेमकं यामध्ये श्रेय कोणाचे. कोणी म्हणत आहे की आमदार इंद्रनील नाईक यांनी प्रयत्न केले, त्यांनी वेळोवेळी अर्ज, वेळोवेळी त्याचे पाठपुरावा याच्या माध्यमातून त्यांनी पुसदकरिता पाणी पुरवठा यासाठी तब्बल 67,60,00,000 आणले. तर कोणी म्हणत आहे की यामध्ये पूर्णत्व श्रेय हे भावनाताई गवळी, तसेच पुसद शहरातील जे शिवसेना आहे शिंदे गटाची उमाकांत पापीनवार आणि तसेच त्यांचे अधिकारी आणि पदाधिकारी यांचे पूर्णत्व श्रेय आहे. त्यांनी 67,60,00,000 हे जे पाणी पुरवठ्याची निधी आहे ती आणलेली आहे. त्यामुळे पुसद मध्ये ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर, अतिशय मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी ही चाललेली आहे, सुरू आहे, आपण बघतच आहे. सदर आपल्या स्क्रीनच्या मागे सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता की त्यामध्ये नगरपालिकेच्या समोरच एक ठिकाणी आमदार इंद्रनील नाईक हे अजित पवार यांच्यासोबत अर्ज घेऊन त्यांचा फोटो आहे. तर दुसऱ्या ठिकाणी भावनाताई गवळी, उमाकांत पापीनवार यांच्या नावाचे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे बातमीपत्र आहे ज्यांनी ज्यांनी प्रकाशित केली त्यांचे चक्क बॅनरवरच पूर्ण बातम्यांची छापील प्रत आपल्याला दिसते. त्यामुळे पुसद मध्ये अशी चर्चा चालू आहे की नेमकं मेहनत करणारा कोण आणि फुकटचे त्यामध्ये श्रेय घेणारा कोण. एक म्हण आहे, मेहनत करे मुर्गी आणि अंडा खाए फकीर. हे इथे घडत तर नाही आहे, हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो. आता आमच्या कानावर ही सुद्धा गोष्ट आहे की जे उमाकांत पापीनवार आहेत शिवसेना गटाचे, ते लवकरच आपल्या पुसद शहरामध्ये त्यांची पत्रकार परिषद घेईल. ते सुद्धा त्यांची बाजू लवकरच या विषयासंबंधी मांडेल अशी आमच्या कानावर माहिती आलेली आहे. परंतु सगळ्यात मोठा प्रश्न जे मी पहिले उपस्थित केला होता की आज जे आपल्या विश्रामगृहावर
आमदार इंद्रनील नाईक यांची जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये अधिकारी पदाधिकारी आणि जे प्रसिद्धी विभागाचे व्यक्ती असायला पाहिजे होते तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नव्हते. अगदी काही किंचित लोकांच्या सोबतच पत्रकार परिषद झाली. तर नेमकं हे कारण काय? एकट्या एकट्यातच मीटिंग घेण्याचं कारण काय? जर आपली खरी बाजू असेल तर आपण सर्वांसमोर मांडू शकतो असे पुसदकरांचे मत आहे. पुसदकर सध्या याच विषयावर मोठ्या प्रमाणावर चर्चा चालू आहे की जर एक व्यक्ती, आता ज्याच्या त्याच्या परीने दोन्ही व्यक्तींनी प्रयत्न केले आहे. आता आपण यामध्ये 2 फोटो हे मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्यामध्ये जे मी तुम्हाला आता सांगितलं की एका ठिकाणी आमदार इंद्रनील नाईक आणि अजित पवार, नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसमधून बीजेपी यांच्यासोबत गेलेले अजित पवार यांच्यासोबत नुकतंच राष्ट्रवादीमधून बीजेपी मध्ये जाणारे किंवा बीजेपी सोबत जाणारे आमदार इंद्रनील नाईक यांचा दोघांचा फोटो आहे. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भावनाताई गवळी, त्याचबरोबर उमाकांत पापीनार आणि त्यांचे पदाधिकारी यांचा फोटो हा आपल्याला दिसत आहे. नेमकं श्रेय कोणाचे? आमदार इंद्रनील नाईक की जे शिवसेना शिंदे गट आहे यांचे? आता हा विषय सर्वात जास्त चर्चेला जात आहे. बघू समोर काय होते आणि या विषयामध्ये नेमकं रंगत कशा प्रकारे येते. जर यामध्ये समोरासमोर त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच यामध्ये मेहनत करणारा आणि फुकट लोणी खाणारा हा आपल्या सर्व जनतेसमोर नक्कीच येईल. परंतु तशा प्रकारे हे दोन्हीही अधिकारी पदाधिकारी आणि नेते आपली भूमिका मांडणार का? खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करणार का? हा सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित होतो. आता पुसद शहरामध्ये अशी चर्चा आहे की आपल्या पुसद शहरातील जे कार्ला रोड तिकडे जाणारे जे वसंत उद्यान आहे, चर्चा आहे बरं, वसंत उद्यान आहे, इथे जे आपले नवीन लायब्ररी बनली होती आणि तिथे वसंतरावजी नाईक यांचा अतिशय मोठा असा पुतळा आहे. कित्येक वर्षापासून तो ठिकाण बंद अवस्थेमध्ये आहे. आमदार इंद्रनील नाईक यांना त्याचेच उद्घाटन करण्याची सोय सुगावा सापडला नाही तर ते हा एवढा मोठा निधी आणेल का? हा प्रश्न सगळ्यात मोठा पुसदकरच उपस्थित करत आहे. आम्ही चर्चेद्वारे त्यांच्या मार्फतच ही माहिती कलेक्ट केलेली आहे. तर दुसरीकडे असा सुद्धा प्रश्न उठत आहे की भावनाताई गवळी या पुसद शहरामध्ये किंचितच दिसतात, तर त्यांनी पुसदकरिता हे एवढी मोठी योजना आणली असेल का? त्यामुळे कोण खरं आणि कोण खोटं हा आणखी संभ्रमातला प्रश्न आहे. बघू समोर काय होते. आता जी पत्रकार परिषद होईल, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं की आमच्या कानावर आहे की जे शिवसेनेचे उमाकांत पापीनार लवकरच पत्रकार परिषद घेईल, खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं करेल. त्यामध्ये सुद्धा आम्ही त्यांना हाच प्रश्न करू. यामधले आणखी बहुतांशी नवी प्रश्न आम्ही त्यामध्ये उपस्थित करू आणि त्यांच्याकडून एक समर्पक असं उत्तर घेण्याचा प्रयत्न करू आणि ते सर्व पुसदकरांसमोर मांडण्याचा एक प्रयत्न करू. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता आणि जे सद्यस्थितीत श्रेयवाद सुरू आहे त्यात जिंकणार कोण? तसही स्पर्धा नाही, परंतु एक स्पर्धेचंच रूप या श्रेयवादाला आपल्या पुसद शहरात आलेलं आहे. चढाओढीचं कुठेतरी बॅनरबाजी आपल्या पुसद शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर जागोजागी ठिकठिकाणी दिसत आहे. त्यामुळे याचा शेवट कशा प्रकारे होतो बघू समोर काय होते. आणखी अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता तुम्ही द टाइम्स ऑफ पुसदच्या आपल्या युट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला, इंस्टाग्राम अकाउंटला नक्कीच फॉलो करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपण रोज नवीन आपल्या पुसदकरांकरिता एपिसोड घेऊन येत आहे, भाग घेऊन येत आहे. ते सर्व तुमच्यासाठी आहे. तर तुमचे कर्तव्य आहे की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त मोठं करायचं. बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.